नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पहा TCS आणि IBPS पॅटर्ननुसार विचारलेले महत्त्वाचे प्रश्न या व्हिडिओमध्ये घेत आहोत. आणि या व्हिडिओमध्ये पहा जिल्हा परिषद भरती तसेच आरोग्य विभागासाठी तांत्रिक प्रश्न देखील आपण या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. आणि जी काही आपली पहा आरोग्य विभागाची ग्रुप डी ची भरती सुरू असणार आहे, म्हणजे परीक्षा सुरू असणार आहे, त्यामध्ये आरोग्य सेवक वगैरे या पदासाठी तांत्रिक जे प्रश्न असतात ते देखील आपण यामध्ये घेतलेले आहेत. आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर पहा मराठी नोकरी या नावाने आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला जवळपास 1000 पेक्षा जास्त PDF जे आहेत हे मिळून जातील. आणि मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे आपल्याला डेली याच पद्धतीचे व्हिडिओ जे आहेत पाहायला मिळणार आहेत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा आपला प्रश्न पहिला आहे, नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजेच पहा NARI, एक प्रकारे आपण त्याला नारी म्हणू शकतो. तर या संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे? TCS नुसार हा प्रश्न जो आहे आतापर्यंत एक वेळा विचारण्यात आलेला आहे. आणि जी आरोग्य भरती झाली होती पहा 2021ला, त्यामध्ये देखील याचा उल्लेख करण्यात आलेला होता. मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर आलं तर आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंट करून देण्यासाठी 3 ते 5 सेकंदाचा वेळ देण्यात आलेला आहे. त्या ठिकाणी आपण कमेंट करून उत्तर द्यायचं आहे, म्हणजे आपलं रिव्हिजन याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. तर पहा नारी या ठिकाणी कधी कधी आपल्याला ऑप्शन फक्त जर नारी असं विचारलं तर त्याचा फुलफॉर्म माहीत पाहिजे. नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली आहे? आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, तर 1998 या वर्षी नारीची स्थापना जी आहे ती करण्यात आलेली आहे. ऑप्शन 2 आपलं करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 आहे, लाल रक्तपेशी तयार होण्यासाठी कोणता घटक महत्त्वाचा असतो? पहा, लाल रक्तपेशी म्हणजेच काय, ज्या रेड ज्या सेल्स असतात, रक्तपेशी ज्या असतात, रेड ब्लड सेल्स, त्या तयार होण्यासाठी कोणता घटक हा महत्त्वाचा असतो? आणि याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3, तर व्हिटॅमिन C जे आहे ते सुद्धा पहा लाल रक्तपेशी तयार होण्यासाठी महत्त्वाचा असणारा घटक आहे. आणि व्हिटॅमिन C हे जे आहे हे सर्व आंबट वर्गीय फळं जे असतात, पहा आंबट वर्गीय फळामधून मिळत असतं. आपल्याला उदाहरण घ्यायचं झालं तर पहा या ठिकाणी संत्रे देखील आहे, सोबतच आपल्याला आवळा हे जे आहे हे सर्वात जास्त व्हिटॅमिन C ने भरपूर असलेलं एक फळ आहे. लक्षात ठेवा, पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 3 आहे, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम 2009-2010 पासून महाराष्ट्रात प्रायोगिक तत्वावर कोणत्या 2 जिल्ह्यात सुरू करण्यात आलेला आहे? प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे, प्रश्न जुना आहे, पण हा जो प्रश्न आहे हा 2021 मध्ये विचारण्यात आलेला आहे. आणि TCS मध्ये सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम 2009-2010 या वर्षापासून महाराष्ट्रामध्ये प्रायोगिक तत्वावर कोणत्या 2 जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आलेला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4, छत्रपती संभाजीनगर व ठाणे या 2 जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आलेला आहे. आणि मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे, हा जो प्रश्न आहे हा थोडासा जुना प्रश्न होता, त्यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या ऐवजी औरंगाबाद त्या ठिकाणी आपलं ऑप्शन असणार होतं. पण औरंगाबादचं नवीन नाव जे आहे हे छत्रपती संभाजीनगर आहे, त्यामुळे आपण हे ऑप्शनमध्ये घेतलेलं आहे. छत्रपती संभाजीनगर आणि ठाणे यांच्यामध्ये झालेलं आहे पहा राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम 2009-2010 पासून सुरू. पर्याय 4 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 4 आहे, वाढ खुंटणे, अतिसार, केस व त्वचेतील बदल खालीलपैकी कोणत्या रोगाची लक्षणं आहेत? यावर सर्वात महत्त्वाचा घटक आहे पहा, जी काही आपली आरोग्य विभागाची भरती होणार आहे त्यामध्ये आपल्याला महत्त्वाचे प्रश्न जे असतात पहा हे तांत्रिक प्रश्न विचारले जातात. आणि त्यामध्ये महत्त्वाचा एक घटक आहे तो म्हणजे आहे आपल्याला सिम्पटम्स दिलेले असतात, त्यावरून आपल्याला डिसीज ओळखायचा असतो, म्हणजे एक प्रकारे त्या ठिकाणी लक्षणं देऊन आपल्याला रोग ओळखायचा असतो. किंवा एखादा रोग असेल तर त्याची लक्षणं काय काय असतात, तर या ठिकाणी आपल्याला एक लक्षणं दिलेली आहेत, वाढ खुंटणे, अतिसार, केसामध्ये होणारा बदल आणि त्वचेमध्ये होणारा बदल, हे कोणत्या रोगाची लक्षणं आहेत? लक्षात ठेवा. आणि हा प्रश्न आपण कम्युनिटीमध्ये आपल्या पोल केलेला होता, त्यामध्ये जवळपास 19% विद्यार्थ्यांनी झुरणी हे उत्तर दिलेलं आहे. लक्षात ठेवायचं आहे. पण हे जे सिम्पटम्स आहेत हे आहेत पहा कुपोषणाचे. पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 5 आहे, जगात सर्वप्रथम कोणत्या देशाने
कुटुंब नियोजन कार्यक्रम सर्वप्रथम सुरू केलेला होता? पहा, कुटुंब नियोजन कार्यक्रम सुरू करणारा पहिला देश कोणता? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 भारत जो आहे हा जगातील असा पहिला देश ठरला की ज्याने कुटुंब नियोजन कार्यक्रम सर्वात पहिल्यांदा सुरू केलेला आहे. आणि तो कार्यक्रम सुरू करूनही भारताची जी लोकसंख्या आहे ही जगामध्ये सध्या 1 क्रमांकाची, म्हणजे जवळपास लोकसंख्येच्या दृष्टीने जर विचार करायचं पाहिलं तर भारत जो आहे हा चीनला मागे टाकून सध्या पहिल्या क्रमांकावरती आहे लोकसंख्येच्या बाबतीमध्ये, आणि दुसऱ्या क्रमांकावरती आहे पहा सध्या चीन. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल भारत. प्रश्न क्रमांक 6 आहे, महाराष्ट्र राज्यात कोणत्या तृणधान्याची सर्वाधिक उत्पादन क्षमता आहे? आपलं जे महाराष्ट्र राज्य आहे पहा, आणि महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त असं कोणतं एक उत्पादन क्षमता असणारं तृणधान्य आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 जे ज्वारी पीक आहे किंवा ज्वारी हे जे तृणधान्य आहे म्हणजे या पिकाची उत्पादन क्षमता जी आहे ही महाराष्ट्रामध्ये सर्वात अधिक आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर होईल ज्वारी. प्रश्न 7 आहे, खालीलपैकी कोणत्या मराठी संताने पंढरपूर येथे संत चोख्या मेळ्याचे स्मारक बांधलेले आहे? मित्रांनो, प्रश्न हा नोट करून घ्यायचा आहे, कारण TCS मध्ये हा प्रश्न पहा आपल्याला 2 वेळा विचारण्यात आलेला आहे. आणि जी काही आपली म्हाडा भरती झालेली आहे पाठीमागच्या वर्षी, सोबतच जी नगर परिषद भरती देखील झालेली आहे त्यामध्ये देखील हा प्रश्न आपल्याला 1 वेळा विचारण्यात आलेला आहे. त्यामुळे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे. तर खालीलपैकी कोणत्या मराठी संताने पंढरपूर या ठिकाणी संत चोख्या मेळ्याचे स्मारक बांधले? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 संत नामदेवांनी बांधलं होतं पहा पंढरपूर या ठिकाणी संत चोख्या मेळ्याचे स्मारक. या ठिकाणी आपल्याला एक अल्टरनेट प्रश्न विचारला होता की जे पंढरपूरचं मंदिर आहे पहा ते कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? लक्षात ठेवायचं आहे आपल्याला, या ठिकाणी सिरियलनुसार सांगतोय मी. तर जिल्हा आहे कोणता? जिल्हा आहे पंढरपूर पंढरपूरला जिल्हा येतो सोलापूर. आणि तालुका कोणता आहे? तर तालुका आहे पहा पंढरपूर. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल संत नामदेव. प्रश्न 8 आहे, स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना कोणत्या वर्षी व कोठे केली होती? या ठिकाणी आपल्याला एकाच प्रश्नामध्ये 2 प्रश्न हे बॅक टू बॅक विचारण्यात आलेले आहेत. आणि हे जे दोन्ही प्रश्न आहेत पहा मित्रांनो, हे दोन्ही प्रश्न वेगवेगळ्या भरतीसाठी सुद्धा आपल्याला विचारण्यात आले होते. प्रश्न अशा पद्धतीने विचारण्यात आले होते की स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना कोणत्या ठिकाणी केली? असा आपला पहिला प्रश्न होता. आणि दुसरा प्रश्न काय विचारला होता की आर्य समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? तर ती केलेली आहे स्वामी दयानंद सरस्वती यांनी. कोठे आणि कोणत्या वर्षी? तर पहा 1875 हे वर्ष आहे आणि मुंबई या ठिकाणी करण्यात आलेली होती पहा आर्य समाजाची स्थापना. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे, स्वामी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत ते आपल्याला ओळखायचं आहे. हा प्रश्न सुद्धा आपल्याला TCS मध्ये विचारण्यात आला होता. म्हणजे नुकतंच सांगायचं झालं तर मित्रांनो, हा प्रश्न जी तलाठी भरती झाली आहे आपली 2023 मध्ये, त्यामध्ये हा प्रश्न विचारला होता. स्वामी या पुस्तकाचे लेखक कोण? तर याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4 रणजित देसाई. आणि मित्रांनो, जे TCS सिलेबस आहे म्हणजे TCS जो पॅटर्न आहे त्यामध्ये आपल्याला सर्वात जास्त म्हणजे जवळपास फिक्स जे पुस्तकं आहेत पुस्तकावरती आपल्याला हमेशा एक प्रश्न नेहमी विचारण्यात आलेला आहे. त्यामुळे आपण काय केलेलं आहे, यामध्ये 200 पेक्षा जास्त असे पुस्तकं घेतलेले आहेत आणि त्याचे लेखक घेतलेले आहेत जे की परीक्षेमध्ये आपल्याला नेहमी विचारले जातात. तर त्याचपैकी आपल्याला एक पुस्तक आणि एक लेखक 100% येणार असतो. तर त्याही व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. लक्षात ठेवायचे, स्वामी या पुस्तकाचे लेखक आहेत रणजित देसाई. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 10 आहे, HIV पहा HIV विषाणू शरीराच्या कोणत्या पेशीवर हल्ला करतात? जे HIVचा व्हायरस आहे तो आपल्या शरीरातील कोणत्या पेशीवरती हल्ला करतो? तर या ठिकाणी पहा आपल्याला 2 थोडंसं गडबड होण्यासारखे ऑप्शन या ठिकाणी आपण घेतलेले आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 पांढऱ्या पेशी. पण या ठिकाणी आपण काय घेतलं आहे, श्वेतपेशी. तर श्वेत या शब्दाला समानार्थी शब्द आहे पहा पांढरा, आणि श्वेतपेशी किंवा पांढऱ्या पेशींवरती हल्ला करतो पहा HIVचा विषाणू. या ठिकाणी पहा HIV याचा आपल्याला फुल फॉर्म देखील कधी विचारलं जातं, ह्यूमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस असा हा त्याचा उल्लेख आहे. लक्षात ठेवायचा, म्हणजे फुल फॉर्म आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल पहा श्वेतपेशींवरती हल्ला करतात HIVचे विषाणू. पर्याय 1 आपलं उत्तर होईल.
प्रश्न क्रमांक 11 आहे, पाटीच्या कण्यात एकूण 33 मणके असतात, तर त्यापैकी डॅश मणके हे मानेमध्ये असतात. लक्षात ठेवायचे मित्रांनो, जे पाटीचा कणा आहे आपला, तर त्या पाटीच्या कण्यामध्ये टोटल किती मणके असतात, तर टोटल 33 मणके असतात. तर त्या 33 पैकी किती मणके जे आहेत हे आपल्या मानेमध्ये असतात. मान म्हणजे पहा, लक्षात ठेवा, नेक, मानेमध्ये असतात किती मणके. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर 7. 33 पैकी 7 मणके जे आहेत हे आपल्या मानेमध्ये येतात. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 12 आहे, चरपट पंजरी या अलंकारिक शब्दाचा खालीलपैकी अर्थ कोणता होईल. मराठीमध्ये आतापर्यंत जवळपास 7 ते 8 वेळा विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे. चरपट पंजरी या अलंकारिक शब्दाचा कोणता अर्थ होईल. या प्रश्नाचं उत्तर होईल पहा, पर्याय क्रमांक 3, वायफळ बडबड करणे, किंवा एक प्रकारे त्याला म्हणू शकतो आपण काहीही फुकटची बडबड करणे, त्याला म्हणतो आपण चरपट पंजरी. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आणि मित्रांनो, हे जे प्रश्न आहेत पहा, हे आपण TCSला मागील वर्षी विचारण्यात आलेले जे काही प्रश्न आहेत त्यामधील काही प्रश्न ॲड केलेले आहेत, त्यामुळे यातील सर्व प्रश्न हे इम्पॉर्टंट असणार आहेत. आपल्याला भरपूर विद्यार्थी कमेंट करून सांगतात की हे प्रश्न कामाचे नाहीत वगैरे, तर ठीक आहे, त्यांचा असा काही फरक नाही, पण आतापर्यंत मित्रांनो हे जे प्रश्न आहेत हे सर्व प्रश्न आपण परीक्षेमध्येच पाहिलेले आहेत, लक्षात ठेवायचे. आणि हा जो प्रश्न आहे हा जवळपास 7-8 वेळा आपल्याला TCS मध्येच विचारण्यात आलेला आहे, लक्षात ठेवायचे. प्रश्न सोपे असले तरीही प्रश्न हे येतातच. प्रश्न क्रमांक 12 आहे, मायकोबॅक्टेरिया या जीवाणूमुळे खालीलपैकी कोणता आजार होतो. या ठिकाणी आपण अजून एक व्हिडिओ घेतलेला आहे, कोणत्या जीवाणूमुळे कोणता आजार होतो किंवा कोणत्या विषाणूमुळे कोणता आजार होतो, त्यावरही आपण एक व्हिडिओ घेतलेला आहे. या ठिकाणी काय दिलेला आहे, जीवाणू मायकोबॅक्टेरिया, या जीवाणूमुळे होणारा आजार कोणता. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, जो क्षयरोग आहे पहा, क्षयरोग होतो मायकोबॅक्टेरियामुळे. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14 आहे, सदाचार या शब्दाच्या संधीच्या फोडीचा योग्य पर्याय निवडायचा आहे. या ठिकाणी आपल्याला अजून एक आहे, मराठीमध्ये महत्त्वाचा घटक संधी विग्रह जास्त प्रमाणामध्ये विचारला जात नाही, पण जवळपास काही बॅचमध्ये हा प्रश्न आपल्याला नेहमी पाहायला मिळतो, लक्षात ठेवायचं आहे. तर सदाचार या शब्दाच्या आपल्याला संधीचा विग्रह आपल्याला ओळखायचा आहे, लक्षात ठेवा. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, सत अधिक आचार, म्हणजेच काय, तर सदाचार. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15 आहे, विष खाल्ल्यावर त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी देण्यात येणाऱ्या औषधाला काय म्हटले जाते. पहा, या ठिकाणी मित्रांनो आपल्याला थोडंसं समजून घेण्यासारखा प्रश्न आहे. विष खाल्ल्यावर त्याचे जे प्रभाव आहे तो कमी करण्यासाठी अजून एक आपल्याला औषध दिलं जातं, त्या औषधाला काय म्हटलं जातं. किंवा कधी कधी पहा, जर एखाद्याला सर्पदंश झाला, म्हणजे साप जर चावला, तर त्याला लवकरात लवकर काहीतरी एक असं औषध दिलं जातं. ते औषध देण्याचा हेतू काय असतो की जे विष आहे त्याचा प्रभाव कमी व्हावा, त्यासाठी एक औषध दिलं जातं. तर त्याला काय म्हटलं जातं, त्याला म्हणतात पहा प्रतिविष. पर्याय क्रमांक 2, इंग्रजीत सांगायचं झालं तर अँटीटोड असं त्याला म्हटलं जातं. पहा, प्रतिविष, विष आणि प्रतिविष. विष ज्यावेळी विष आपल्या बॉडीमध्ये जातं तर त्यावेळी त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी एक प्रतिविष दिलं जातं किंवा एक अँटीटोड त्याला असं म्हणतो. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 16 आहे, आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांच्या संशोधन कार्याला गती देण्यासाठी कोणती योजना सुरू करण्यात आलेली आहे. या ठिकाणी TCS आणि IBPS पॅटर्न जो आहे तो देखील पहा, आपल्याला योजना हे जो विभाग असणार आहे, म्हणजे कोणत्या ना कोणत्या योजनेवरती हमेशा आपल्याला 1 ते 2 प्रश्न हे नेहमी विचारू शकतो. तर आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांचे जे संशोधन कार्य आहे त्या कार्याला गती देण्यासाठी, म्हणजेच एक प्रकारे चालना देण्यासाठी एक योजना सुरू केलेली आहे. त्या योजनेचं नाव काय आहे, तर त्या योजनेचं नाव आहे पहा, पर्याय क्रमांक 1, अभिछात्रवृत्ती योजना जी आहे ही करण्यात आलेली आहे सुरू. कशामुळे, तर आदिवासी समाजातील जे काही विद्यार्थी आहेत त्यांचं संशोधन कार्य फास्ट म्हणजे गतीने होण्यासाठी अभिछात्रवृत्ती ही योजना आहे. पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 17 आहे, हिवतापाच्या उष्ण अवस्थेत शरीराचे तापमान डॅश पर्यंत वाढू शकते. लक्षात ठेवायचे मित्रांनो, कधीही जर आपल्याला या ठिकाणी ऑप्शन लगेच तुम्हाला मी सांगतो सॉर्ट आउट कसे करायचे. जर आपल्याला कधी 42 असं जर दिलं असेल आणि 42च्या पुढे जर सेल्सिअस असेल तर हे ऑप्शन आपल्याला कधीही हमेशा सोडून द्यायचे आहेत. म्हणजे या ऑप्शनवरती फोकस थोडं पण नाही करायचं, लक्षात ठेवा. जर 37,
38, 39, 40, 41 आणि 42 इथपर्यंत जर आपल्याला सेल्सिअन्समध्ये असेल तर त्यामध्ये आपण ठरवू शकतो. पण या ठिकाणी काय केलेलं आहे, कधी कधी त्यांनी एफमधून पण दिलेलं आहे. एफ म्हणजे काय तर फॅरनहाईट. लक्षात ठेवायचं, सेल्सिअस आणि फॅरनहाईटमध्ये खूप मोठा डिफरन्स आहे. आणि ज्यावेळी शरीराचा आपल्या हिवताप सुरू होतो, म्हणजे त्या ठिकाणी ज्यावेळेस आपली ताप येतो आणि त्यावेळी आपल्या शरीराचं जे तापमान आहे ते किती फॅरनहाईटपर्यंत वाढतं, तर ते वाढतं पहा पर्याय क्रमांक 3 102 फॅरनहाईटपर्यंत. म्हणजे आपण कधी कधी म्हणतो ना की आपल्याला ताप होता पहा 100 101 असा ताप होता, तर तो मित्रांनो सेल्सिअन्समध्ये नसतो, तो असतो पहा फॅरनहाईटमध्ये. कारण 100 सेल्सिअन्सवर जर ताप आला तर माणूस एक प्रकारे उकळून बसतो. 100 डिग्रीवरती पाणी जे आहे ते सुद्धा उकळतं, लक्षात ठेवायचं आहे. आणि हे जो ताप असतो हा फॅरनहाईटमध्ये असतो. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 18 आहे, परोपकार करणे या वाक्प्रचाराच्या अर्थावर आधारित वाक्य ओळखायचं आहे. पहा, परोपकार करणे म्हणजे दुसऱ्यावरती उपकार करणे या अर्थावर आधारित असणारं वाक्य. तर सरळ सरळ आहे, वाक्य कोणतं असणार आहे लक्षात ठेवायचं आहे. अनिल सतत दुसऱ्यांना मदत करतो, म्हणजे दुसऱ्यांवर तो उपकार करतो त्यालाच म्हटलं जातं परोपकार. अनिल सतत दुसऱ्यांना मदत करतो. पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 19 आहे, निवडणूक निकाल लागल्यापासून किती दिवसाच्या आत ट्रू वोटर ॲपवर निवडणूक खर्चाचा हिशोब सादर करावा लागतो. आणि हा जो प्रश्न आहे पहा, हा करंट अफेअर्स 2023चा प्रश्न आहे. यामध्ये मित्रांनो आपण जवळपास 5 प्रश्न असे घेतलेले आहेत की फक्त आणि फक्त ते करंट अफेअर्स 2023 वरती प्रश्न घेतलेले आहेत. तर या ठिकाणी आपल्याला एक ॲप्लिकेशन विषय दिलेला आहे, ट्रू वोटर ॲप. पहा, ट्रू वोटर ॲप हे जे आहे याविषयी हा प्रश्न घेण्यात आलेला आहे. तर निवडणूक निकाल लागल्यापासून किती दिवसाच्या आत ट्रू वोटर ॲपवर निवडणूक खर्चाचा हिशोब सादर करावा लागतो. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 30 दिवस. किती? 30 दिवस. कधी कधी आपल्याला 30 दिवसाच्या ऐवजी ऑप्शनमध्ये 1 महिना असंही ऑप्शन येऊ शकतं. तर 1 महिना म्हणजेच 30 दिवस. तर 30 दिवसाच्या आत निवडणूक निकाल लागल्यापासून ट्रू वोटर ॲपवरती जी काही निवडणूक खर्चाचा हिशोब आहे तो सादर करावा लागतो. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 20 आहे, भारतातील कोणत्या राज्यात कार्ला नावाची संरक्षित बौद्ध लेणी सापडतात. पहा, कार्ला या नावाची संरक्षित बौद्ध लेणी कोणत्या राज्यामध्ये आहेत. आणि या ठिकाणी आपल्याला राज्य आणि शहर असं सोबतच दिलेलं आहे या ठिकाणी. तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 1 पुणे शहर आहे आणि महाराष्ट्र राज्य आहे. लक्षात ठेवायचे, TCS पॅटर्नमध्ये प्रश्न कसे विचारले जातात. कधी कधी आपल्याला डायरेक्ट खेड्यातलं नाव विचारलं जातं, कधी कधी आपल्याला राज्य विचारलं जातं. तर हाच प्रश्न आपल्याला पाठीमागे एक वेळा पोलीस भरतीमध्ये विचारला होता, पण या ठिकाणी स्टेट गव्हर्नमेंट आपलं हे एक्झाम घेतं. त्यामुळे प्रश्न कसा विचारण्यात आला होता की महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये कार्ला लेणी आहे. लक्षात ठेवायचे पुणे. पण या ठिकाणी प्रश्न काय विचारला की भारतातील कोणत्या राज्यात असं आपल्याला दिलं आहे. लक्षात ठेवायचं आहे, राज्य जर म्हणजे पोलीस भरती वगैरे जर होत असेल तर त्यामध्ये राज्यातील विचारलं जातं. आणि TCS आणि IBPS जर घेत असेल तर ते देशातील कोणत्या राज्यात असा प्रश्न आपल्याला विचारतात. पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 21 आहे, हिंदुस्थान सरकारच्या निवेदन पत्रिकेनुसार भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतात एकूण किती संस्थाने होते. यामध्ये पहा, आपल्याला 2 प्रश्न लक्षात ठेवायचे. तर हिंदुस्थान सरकारच्या निवेदन पत्रानुसार भारत स्वतंत्र झाला तेव्हा म्हणजे भारत कधी स्वतंत्र झाला? 15 ऑगस्ट 1947ला भारत स्वतंत्र झाला. आणि त्यावेळी भारतामध्ये एकूण किती संस्थाने होती. या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. तर 601 संस्थाने होती ज्यावेळी भारत आपला स्वातंत्र्य झाला त्यावेळी. पर्याय क्रमांक 2 आपले योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 22 आहे, हवेच्या प्रदूषणास जास्तीत जास्त जबाबदार असलेला वायू खालीलपैकी कोणता आहे. पहा, हवेचं प्रदूषण होण्यासाठी जास्त जबाबदार असलेला वायू कोणता. या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3 जो कार्बन मोनॉक्साईड वायू आहे हा असतो पहा हवेत जास्त प्रदूषण करणारा वायू. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 23 आहे, राज्यघटनेनुसार लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढविण्याचे किमान वय किती वर्ष असावे. लक्षात ठेवायचे, राज्यघटनेनुसार लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवायचं जर असेल तर अर्जदाराचं वय किती असणं गरजेचं आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. तर अर्जदाराचं वय जे आहे हे 30 वर्ष असणं गरजेचं आहे. आणि आपल्याला भारतामध्ये जर एखाद्याला मतदान करायचं असेल तर मतदाराचं वय जे आहे हे 18 वर्ष पूर्ण असावं लागतं.
प्रश्न क्रमांक 24 आहे, शासन आपल्या दारी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कोणत्या संकेतस्थळाचा म्हणजेच पोर्टलचा उपयोग करून घेण्यात येणार आहे? पहा, या ठिकाणी आपल्याला एक गव्हर्नमेंट पोर्टल जे आहे त्याविषयी माहिती विचारलेली आहे. तर शासन आपल्या दारी ही एक योजना आहे आणि या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी कोणतं संकेतस्थळ समजणार नाही, लक्षात ठेवा, वेबसाईट आपण म्हणूया, वेबसाईट किंवा पोर्टलचा उपयोग करण्यात येणार आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4, महालाभार्थी या नावाचं एक पोर्टल असेल किंवा वेबसाईट असेल तर त्याचा उपयोग करून घेण्यात येणार आहे शासन आपल्या दारी या योजनेची अंमलबजावणी. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य आन्सर असेल. प्रश्न क्रमांक 25 आहे, कोल इंडिया लिमिटेडच्या अध्यक्षपदी कोणाची निवड निश्चित करण्यात आलेली आहे? पहा, कोल इंडियाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, PM प्रसाद यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे कोल इंडिया लिमिटेडच्या अध्यक्षपदावरती. पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल. तर मित्रांनो, हे होते पहा महत्त्वाचे असणारे 25 प्रश्न. यामध्ये आपण तांत्रिक प्रश्न देखील घेतले होते थोडेसे मागील वर्षाचे, सोबतच करंट अफेअर्स 2023 सुद्धा घेतलं होतं आणि जे काही सामान्य ज्ञान आहे ते देखील आपण या व्हिडिओमध्ये ॲड केलं होतं. आपल्याला या 25 प्रश्नापैकी किती प्रश्नाचे उत्तरं देता आले हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सोबतच मित्रांनो, प्रत्येक व्हिडिओची PDF आपल्याला फ्रीमध्ये मिळवायची असेल तर मराठी नोकरी या आपल्या टेलिग्रामला देखील जॉईन करून ठेवा, म्हणजे तुम्हाला डेली याच चॅनलवरती किंवा याच टेलिग्रामवर आपल्याला नेहमी पोस्ट ह्या मिळत राहतील नवीन PDFच्या. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.